फक्त आज आपण मराठवाड्यात आलो. हो पावसाळ्यात नीट पाऊस पडत नाही, उन्हाळ्यात उघडत नाही, अशी आजची गत झाली बघ दादा. पण ओला दुष्काळ पडो नाही तर सुका दुष्काळ पडो, अतिवृष्टी असो नाही तर अनावृष्टी असो, दोन्हीकडून भरडला जातो तो माझा शेतकरी राजा. दोन्हीकडून दुखी आहे तो शेतकरी राजा भक्त. याला कारण काय असलं पाहिजे? याला जबाबदार कोण? का वेळेवर पाऊस पडत नाही? याला जबाबदार कुठेतरी शेतकरीच आहे. कुठेतरी तुम्ही आम्ही जबाबदार आहेत दोन्ही याला. कारण आज मला सांग भक्ता, वेळेवर पाऊस पाहिजे ना? हो पाहिजे ना वेळेवर पाऊस? हो. मला सांग, झाड लावलंस का? नाही नाही झाड लावलीस? नाही. अरे नगरपालिका सांगते झाड लावा, ग्रामपंचायत सांगते झाड लावा, सरकार सांगते झाड लावा, लावलंस? नाही नाही. का नाही लावलं? पाणी नाही नाही झाडाला द्यायला. झाडाला द्यायला पाणी नाही हो म्हणून झाड नाही लावलं, बरोबर का? हो. बघता, झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं, बरोबर का नाही? बघता, मला सांग, आंघोळ करतोस का? हो माईक चालू कर. बघता, हो आंघोळ करतो का? हो पाण्यानंच करतो. हो. बघता, हा टॉयलेटला जातो का? आंघोळ करतो आई. टॉयलेटला जात नाही, आंघोळ करतो. पाण्याचा वापर तिथं पण करत असशील. भक्ता, हा. ए भक्ता, अरे तुला आंघोळीला पाणी आहे, हो तुला संडासला न्यायला पाणी आहे, हो तुला दारू टाकून प्यायला पाणी आहे. हो अरे काय हो म्हणतो? दारू टाकून प्यायला पाणी आहे तुला, हो सर्व गोष्टीसाठी पाणी आहे. हो. मग मला सांग, झाडासाठी का पाणी नाही? नाही नाही. झाडासाठी का पाणी नाही? हा. पण भक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हो जोपर्यंत तू झाड लावत नाहीस, इथं बसलेले सर्वच भक्त, जेवढे जेवढे भक्त हा कार्यक्रम पाहतात ऐकतात, सर्वांना सांगणं, जोपर्यंत तुम्ही आम्ही सावध होत नाही, जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत, तोपर्यंत तो भगवंत पावसाला वेळेवर आज्ञा करणार नाही. कारण झाडं लावा, झाडे लावा, झाडे कोण म्हणलं तोडा? झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचं रक्षण करत आहोत, तरच हा निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल. नाहीतर काळ खूप भयानक येणार दादांनो. म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. मराठवाड्यातली माणसं आपण त्या पाण्याचा वापर जपून करा. कारण पाणी अडवा, पाणी अडवा, पाणी, तुम्ही नेमकं मुकेत का बहिरीत? मोठ्यानं म्हणा, पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं उलट चालू आहे. आपलं असं चालू आहे, याला अडवा त्याची जिरवा, याला त्याला अडवण्यामध्ये, याची त्याची जिरवण्यामध्ये, याला त्याला नाव ठेवण्यामध्ये, आपल्या शेजारच्याचा भावकीचा पाय खेचण्यामध्ये माणसानं आपलं अख्खं आयुष्य वाया घातलं. माझे संत मायबाप समाजाला सावध करतात. दादांनो, सावध व्हा, सावध व्हा. देवानं तुम्हाला माणसाच्या जन्माला घातलंय, सुंदर नरदेह दिलेला आहे, याचं काहीतरी सार्थक करा. हो, देवाच्या कामाला या, देशाच्या धर्माच्या कामाला या, समाजाच्या कामाला या, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजपासून एक तरी झाड लावायचं, तर एक तरी झाड लावायचं. हो, त्याच्याशिवाय मरायचं नाही बरं का. कारण झाड लावल्याशिवाय मरण्याचा अधिकार निसर्गानं तुम्हाला आम्हाला दिलेला नाही. विज्ञानाचा सिद्धांत देऊन सांगतो, कारण झाड लावल्याशिवाय मरण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण हे माणूस मेला तर त्याला जाळण्याकरता एक गाडी लाकडं लागतात. आपल्याकडे लाकडं जळतात ना, आणखीन टायरात जळण्याची सुविधा आली नाही आपल्याकडे. शहरामध्ये माणसं जाळायला लाकडं राहिले नाहीत, मशीन आल्यात, मशीन इकून घालायचं आणि तिकून राख न्यायची सावडायला, ही परिस्थिती आली. म्हणून झाडं लावा, झाडे जगवा. नवविध भक्तीच्या नवरात्रा, करुणपोटी मागीन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भावंतरीच्या मित्रा, दंब संसार सांडीन कुपात्रा. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा टाकीला संग, काम क्रोध हे झोडिले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग.
आईचा जोगा मागून ठेविला अहो जाऊनी महाद्वारी नवस भिडला एका जनार्दनपणा देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला संत एकनाथ महाराजांचं भारुड आहे नाथमारच्या भारुडातून सांगतात आईचा जोगा मागेन का मागेन म्हणतात महाराज जोगा का मागायचा असतो जोगा महिला मंडळ किती घर जोगा मागायचा असतो 5 घर जोगा मागायचं असतं की नाही हो 5 घर जोगा मागायचं असतं कोणते 5 घर भक्ती ज्ञान वैराग्य धर्म प्रेम भाव असा 5 घर जोगा मागायचा असतो पण आताच्या महिला मंडळ जोगा मागायला जर गेलं तर गावाला येडा आणतात पण तो जोगा नाही बरं का नात माझं म्हणतात मिठाचा मागितला नाही जोगा पिठाचा मागितला नाही भक्तीचा ज्ञानाचा वैराग्याचा जोगा मागितला तो म्हणून ती भवानी माता म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला प्रसन्न झाली ती अनादी निर्गुण असणारी अंबिका मला प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर मी जोगा मागितला तो भक्ती ज्ञानाचा वैराग्याचा यानंतर माझ्यासोबत आले सर्व गुणजन कलाकारांचा एका मिनिटामध्ये परिचय महाराष्ट्रातील उत्कृष्ट कीर्तनकार नामांकित गायनाचार्य संगीत अलंकार हरिभक्तपरायण संतोष महाराज लहाने आळंदी देवाचे माझ्यासोबत गायनासाठी आले सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी मला जे बुलबुलला साथ करतात उत्कृष्ट बुलबुल वादक उत्कृष्ट बासिर वादक उत्कृष्ट हार्मोनियम वादक उत्कृष्ट हरभंडारी कलाकार आहे आमचे गोरख महाराज तुपे आळंदी देवाची यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी जो मला ढोलकीला साथ करू उत्कृष्ट ढोलकी वादक आपल्या जिल्ह्यातलं आहे परभणी जिल्ह्यातलं आहे जिंतूर तालुक्यातलाच आहे आणि झरीबोरी गावाच्या जवळच आहे आपल्या भागाचं वैभव आहे आमचे योगेश महाराज मूर्ती लहान पण कीर्ती खूप गहाण आपलं महान योगेश महाराज भूमी नेहमी सांगत असतो आई बापानं 10 लेकरला जन्म देण्यापेक्षा एका लेकरला जन्म दिला तरी चालेल ऐका माय बाप लेकरांना 10 लेकरांना जन्म देण्यापेक्षा एका लेकराला जन्म दिला तरी चालेल एक तर तो हरिभक्त तरी असला पाहिजे नाहीतर देशासाठी सीमेवर लढणारा देशभक्त तरी असला पाहिजे नाहीतर ढिगाणं लेकर आहेत मोजता येणार एवढे लेकर पण काय करतात मायबापांना सांगायची लाज वाटते काय उपयोगाचं म्हणून हो लेकर कमी असले तरी चालतात ढेगी नकोय आमच्या योगेश महाराजांचे वडील आलेले आहेत कुठे बसलेत योगेश महाराजांचे वडील कार्यक्रम नीट आहे का तुमचं पोरगा काय महाराष्ट्रात नाव करतोय उद्यापासून कुठे आहेत हा उद्यापासून स्टॉप अभिमान वाटला पाहिजे तुम्हाला मुलाचं कारण दादांनो संपूर्ण महाराष्ट्र राम महाराज काजळे आपल्या जिल्ह्यातलेच आहेत त्यांच्याकडे शिकलेला मुलगा आहे माझ्यासोबत रोज असतो जवळजवळ 2 वर्ष होत आली सुंदर वाजवत आहे पण विनंती बरं का आजपासून दारूला हात लावायचा नाही कारण तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे मुलाचा आपला मुलगा महाराष्ट्रभर कीर्तनामध्ये भारुडामध्ये भजनामध्ये मृदंग वाजवतो असे मुलं जन्माला येण्यासाठी आईबापाची पण पुण्य लागते कुठतरी तुमचं पुण्य आहे म्हणून तुमचा मुलगा आज महाराष्ट्रभर मृदंग वाजत फिरतो ढोलकी वाजत फिरतो बरं का एकदा यांच्या वडिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा यानंतर एक सुंदर अशी या ठिकाणी गवळण होईल त्यानंतर हा कार्यक्रम असाच पुढं शिल्लक आहे श्री सौ सुरेखाताई लक्ष्मीकांतजी टाले शेवाळे आमच्या मॅडम आज मॅडमचा या ठिकाणी जन्मदिन आहे आणि तसं पाहिलं तर मॅडमने हा कार्यक्रम अचानक ठरवला मला सुद्धा कार्यक्रमातून उठवायचं बरं का मावशी एकीने सुद्धा कार्यक्रमातून उठायचं नाही कारण रात्री माझा कार्यक्रम मुंबईला सांगितलं होतं बदलापूर रात्री मुंबईला कार्यक्रमात मावशी अशीच एक मावशी अर्ध्या कार्यक्रमातून उठून घरी गेल्या तिला अटॅक आला म्हणून कार्यक्रमातून उठून जायचं नाही पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा बरं का एकानं सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही यातलं एक बी कमी झाले की मला वापस आल्यानंतर कळतं आल्यानंतर फुटेज चेक होते CCTV कॅमेरा आहे यातलं एक बी कमी झालं समजायचं त्याच्या दारात आज संध्याकाळी एवढीच गर्दी जमलेली दिसेल चहा प्यायला म्हणते सर्वांनी प्रेमानं त्या प्रभूचं भजन करा यानंतर 100 यूट्यूबला गाजलेलं इंस्टा फेसबुक टीव्हीला जिकडं तिकडं गाजलेला हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे सर्वांनी प्रेमानं भजन करा माझ्यासोबत आता 3 माणसं द्या कोणी बी 3 माणसं बरं का उठा म्हणले की उठं जावं तुम्ही मराठवाड्यातले माणसं आहेत दादांनो लाजायला काय झालं उठा म्हणले की उठा हे काय खरंच तुमच्यासोबत लग्न करायचं थोडंसं मला हां कारण माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळं उठा म्हणले की 2-3 मला माणसं द्या कोणी पण यानंतर सुंदर असं पात्र वा बाबा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा हौशी माणसं पाहिजेत या बाबा स्टेजवर या माझ्या